विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न ती नसतात जे आपण झोपेत पाहतो. स्वप्न ती असतात जे आपल्याला झोपू देत नाही. आजची मेहनत उद्याचे यश. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा MPW मल्टीपर्पज वर्कर भरती परीक्षेसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या स्पेशल क्लासमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न जे तुमच्या परीक्षेत तुमचा एक गुण पक्का करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून एकही महत्त्वाचा प्रश्न सुटणार नाही. चला तर मग वेळ न घालवता थेट प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1. सीरममधील हा एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो. SGOT, CPKMB, LDH वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 2. CPKMB हा एन्झाईम स्तर हृदयाच्या झटक्यानंतर वाढतो. प्रश्न क्रमांक 2. व्हिटॅमिन के अवलंबित साकलन घटक खालीलपैकी एक वगळता सर्व आहेत. घटक 2, घटक 6, घटक 7, घटक 10. योग्य उत्तर ऑप्शन 2. घटक 6. प्रश्न क्रमांक 3. चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये खालील विभाग असू शकतात. क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या नमुन्यांवर नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये प्रक्रिया केली जाते. रक्त, मल, लघवी वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 4. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 5. सिरोलॉजिकल निदानामध्ये कोणत्या रक्त गोळा करण्याच्या नळ्यांचा वापर केला जातो. प्लेन, EDTA, फ्लुराइड, हेपरिन. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्लेन नळ्यांचा वापर सिरोलॉजिकल निदानामध्ये रक्त गोळा करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 6. VDRL चाचणीसाठी किती आवश्यक असते. 8 मिली, 3 मिली, 10 मिली, 20 मिली. योग्य उत्तर ऑप्शन 2. 3 मिली. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते नमुने हाताळताना प्रमाणित सावधगिरीचे पालन करणे आवश्यक आहे. लघवी, रक्त, संडास वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर ऑप्शन 2. रक्त हाताळताना सावधगिरीचे पालन केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 8. या उपकरणांमध्ये तापमान नियंत्रण फार महत्त्वाचे असते. इक्युबेटर, सेंट्रीफ्यूज, मायक्रोस्कोप, फ्लुरोसंट मायक्रोस्कोप. योग्य उत्तर ऑप्शन 1. इक्युबेटरमध्ये तापमान नियंत्रण फार महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 9. रक्ताच्या उदासनानंतर PEP 2 दरम्यान चालू करायला हवे. 2 दिवस, 2 तास, 24 तास, 6 तास. योग्य उत्तर ऑप्शन 2. 2 तास. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज, फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड, कोलेस्टेरॉल. योग्य उत्तर ऑप्शन 1. ग्लुकोज. ग्लुकोज हे कार्बोहायड्रेट आहे. प्रश्न क्रमांक 11. मच्छरामुळे कोणता आजार पसरतो. कावीळ, पंडुरोग, टायफॉइड, मलेरिया. योग्य उत्तर ऑप्शन 4. मलेरिया हा रोग मच्छरांमुळे पसरतो. प्रश्न क्रमांक 12. DNA मध्ये आढळणारी शुगर टिंबटिंब आहे. रायबोज, ग्लुकोज, डिऑक्सिरायबोज वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 3. डिऑक्सिरायबोज. प्रश्न क्रमांक 13. तेल टिंबटिंब आहे. प्रोटीन, मेद, कार्बोहायड्रेट वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर ऑप्शन 2. मेद. प्रश्न क्रमांक 14. पेशीची ऊर्जा साठवणूक स्थान कोणते. केंद्र, गॉल्गी पिंड, मायटोकॉन्ड्रिया, लिसोसोमस. योग्य उत्तर ऑप्शन 3. मायटोकॉन्ड्रिया हे पेशीचे ऊर्जा साठवणूक स्थान आहे. प्रश्न क्रमांक 15. आवश्यक फॅटी ॲसिडमध्ये टिंबटिंब आढळतात. प्रोटीन, मेद, कार्बोहायड्रेट वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर ऑप्शन 2. मेद हे फॅटी ॲसिडमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 16. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय घडते. कावीळ, पंडुरोग, टायफॉइड वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 2. पंडुरोग हा हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 17. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय घडते. मधुमेह, पंडुरोग, कावीळ, अतिरिक्त दाब. योग्य उत्तर ऑप्शन 1. मधुमेह हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 18. रेफ्रिजरेटर
खालीलपैकी कोणत्या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये कार्य करतो? 2 ते 8, 8 ते 20, 20 ते 37, 37 ते 100. योग्य उत्तर ऑप्शन 1. 2 ते 8 या डिग्री अंशाच्या रेंजमध्ये रेफ्रिजरेटर काम करतो. प्रश्न क्रमांक 19. द्रावणाचा pH उदासीन असल्यास pH चे व्हॅल्यू किती असेल? 5, 6, 7, 8. योग्य उत्तर ऑप्शन 3. 7. द्रावणाचा pH उदासीन असल्यास व्हॅल्यू 7 असेल. प्रश्न क्रमांक 20. संक्रमक कचरा कोणत्या पेटीमध्ये घालावा? लाल, निळ्या, पिवळ्या, काळ्या. योग्य उत्तर ऑप्शन 3. पिवळ्या. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो? हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, HIV, वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन डी. वरीलपैकी सर्व रोग हे रक्तामधून प्रसारित होतात. प्रश्न क्रमांक 22. प्रयोगशाळेमध्ये रक्त हातात असताना खालीलपैकी कोणत्या संरक्षणात्मक बंधनांचे पालन करायला हवे? मास्क, आय शील्ड, ग्लोव्ज, वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 4. वरीलपैकी सर्व उपकरणांचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये रक्त हाताळताना केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 23. प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणती कृती करू शकता? पेय पिणे, वडापाव खाणे, गम चावणे. वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर ऑप्शन 4. वरीलपैकी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 24. मायलोमा सेल यामध्ये टिंबटिंब तयार होतात. यकृत, पिला, अस्थिमज्जा, लसिका ग्रंथी. योग्य उत्तर ऑप्शन 3. अस्थिमज्जा मायलोम सेलमध्ये तयार होतात. प्रश्न क्रमांक 25. मायोकार्डियल इन्फार्क्शन सिके MBA टिंबटिंबमध्ये सामान्य स्तरापर्यंत पोहोचतात. 24 तास, 72 तास, 1 आठवडा, 4 आठवडे. योग्य उत्तर ऑप्शन 2. 72 तास. प्रश्न क्रमांक 26. अल्काटोनुरियामध्ये टिंबटिंबची कमतरता असते. होमोजेनेटिक हायड्रोसिलेज, होमोजेनेटिक ॲसिड, फिनिलॅलाइन हायड्रोसिलेज. वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 1. होमोजेनेटिक हायड्रोसिलेज. प्रश्न क्रमांक 27. ग्लायकोसिलेटेड HB चा कशासाठी अंदाज काढला जातो? मधुमेहाची छाननी, ग्लायकेमिक नियंत्रण मूल्यांकन, मधुमेहाचे निदान, किडनीमधील जटिलता शोधणे. योग्य उत्तर ऑप्शन 2. ग्लायकेमिक नियंत्रण मूल्यांकन. प्रश्न क्रमांक 8. प्लेटलेट आसंजनाचे मुख्य मध्यस्थ कोण? व्हॉन विल्मब्रँड्स घटक, थ्रोम्बोक्सिन A2, ADP, फायब्रोनेक्टिन. योग्य उत्तर ऑप्शन 1. व्हॉन विल्मब्रँड्स घटक. प्रश्न क्रमांक 29. एली पेशी आहे. बेसोफिल, न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, मॅक्रोफेज. योग्य उत्तर ऑप्शन 4. मॅक्रोफेज. प्रश्न क्रमांक 30. लिम्फोसाइटोसिस खालीलपैकी एक वगळता सर्वांमध्ये आढळतो. गलगुंड, डिफ्थेरिया, रुबेला, संक्रामक मोनोन्यूक्लिओसिस. योग्य उत्तर ऑप्शन 2. डिफ्थेरिया. प्रश्न क्रमांक 31. कोणता विषाणू पॅरेंटरली प्रसारित होत नाही? HBV, HCV, HIV, HAV. योग्य उत्तर ऑप्शन 4. HEV. हा विषाणू पॅरेंटरली प्रसारित होत नाही. प्रश्न क्रमांक 32. एलिसा चाचणी टिंबटिंब काढण्यासाठी मधुमेहाच्या निदानादरम्यान मदतनीस ठरू शकते. ग्लुकोज, ग्लायकोजन, इन्सुलिन, इन्सुलिन रिसेप्टर. योग्य उत्तर ऑप्शन 3. इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 33. शरीरामधील लोहाचे प्रमाण काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय निदर्शक कोणता? सीरम आयर्न स्तर, सीरम फेरिटिन स्तर, सीरम ट्रान्सफेरन, टोटल आयर्न बाइंडिंग कॅपॅसिटी. योग्य उत्तर ऑप्शन 2. सीरम फेरिटिन स्तर. प्रश्न क्रमांक 34. डेंग्यू टिंबटिंबमधून प्रसारित होतो. संक्रामक पाणी, रक्तदान, मच्छर चावणे, वाळूक मक्षिका चावणे. योग्य उत्तर ऑप्शन 3. मच्छर चावणे. प्रश्न क्रमांक 35. विडाल चाचणी खालीलपैकी कोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी केली जाते? वेसल आजार, TB, कॉलरा, टायफॉइड. योग्य उत्तर ऑप्शन 4. टायफॉइड. टायफॉइड साठी विडाल चाचणी केली जाते. प्रश्न क्रमांक 36. प्रयोगशाळेचा काम करणाऱ्या टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा?
2% ग्लुटेराइड, 20% सल्फ्युरिक ॲसिड, 1% सोडियम हायपोक्लोराइड, बेटाडाइन. योग्य उत्तर ऑप्शन 3, 1% सोडियम हायपोक्लोराइड. प्रश्न क्रमांक 37. प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू वापरानंतर स्वच्छ करायला हव्या, स्वच्छतेनंतर निर्जंतुक करायला हव्या, काळजीपूर्वक हाताळायला हवे, वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर ऑप्शन 4, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये नियमित हातांची स्वच्छता करायला हवी? रुग्णाला हात लावल्या आधी व नंतर, धुण्याआधी आणि ग्लोव्ज काढल्यानंतर, रुग्णाच्या रक्ताला हात लावल्यानंतर. योग्य उत्तर ऑप्शन 4, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 39. बायोमेडिकल कचरा हाताळण्यासंबंधी खालीलपैकी काय योग्य नाही? सर्व कचरा कचरापेटीमध्ये गोळा केला जाऊ शकतो, सर्व कचरा विभाजित करायला हवा, सर्व कचरा काळ्या बॅगमध्ये गोळा केला जाऊ शकतो, वरीलपैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर ऑप्शन 1, सर्व कचरा कचरापेटीमध्ये गोळा केला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 40. असंक्रमक कचऱ्यासाठी कोणत्या रंगाच्या बॅगचा वापर केला जातो? पिवळ्या, लाल, निळ्या, काळ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. जरी उत्तर येत नसेल तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर मित्रांनो, हे होते MPW आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 40 तांत्रिक प्रश्न. या 40पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन आणि महत्त्वाच्या सराव प्रश्नांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. आत्ता केलेला थोडा अभ्यास आपल्याला सिलेक्शन देऊन जातो. धन्यवाद.